तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता लाडका समाधान. मला जे हवं आहे ते मला नक्कीच भेटेल, पण कधी भेटते ते मला अजिबात माहित नाही. ज्या दिवशी मी डिसाईड केलं ना की मला आज कॉलेजला लवकर जायचं, त्याच दिवशी मला जास्त उशीर होतो. बरं ते मरू द्या हो, पण कॉलेजला गेल्यानंतर मला असं वाटलं की आज काहीतरी नवीन आणि वेगळं दृश्य पाहायला भेटेल. पण मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की माझे मित्र बी असे तंडोला रे मंडोला रे करतील म्हणून. त्यांना ते केलं जबरदस्ती मला बी करायचं काम पडलं. मित्र असावं अशी असावं नाही तर नसावं. जीवनातली एन्जॉयमेंट पण असते हे फक्त मला इथं आल्याच्या नंतरच कळालं. जीवनातली प्रेमभंगी मित्र असणं चांगली गोष्ट आहे, पण सिंगल मित्र इच्छुमेश्वरी आहे. अहो पण इथे एक गोष्ट आहे, मुलं आणि मुलीतनी तर काहीच फरक. इकडल्या मुलीच्या आणि मुलाच्या शावा ऐकून तर मला वाटतं की जगातला सज्जन माणूस मीच. अहो ते जाऊ दे, आपली सिंगिंग आहे का तशी आहे. आता एवढं सुरीली गाणं ऐकून जर तुमच्या कानातून रक्त निघलं असेल तर मला माफ करा आणि कमेंट मध्ये आपलं मनोगत गाण्याबद्दल व्यक्त करून जा. आता नेमकंच मित्राची गोष्ट केली आणि आता आम्ही सगळे मित्र जाणार होतो चहा प्यायला. आणि तिथे गेल्याच्या नंतर एका हुशार मुलीने म्हणलं की अरे नाही, आपण तर 25 रुपयाचा चहा ऑर्डर केला आणि चहा 15 रुपयाचा दिला. मी जर असतो ना तर मुकंड्याने पिला असता, पण ते म्हणे नाही, आम्हाला अजिबात नाही पाहिजे, आम्हाला कप लागल भरूनच. अहो ते सगळं जाऊ द्या. आणि नंतर जेव्हा चहा आला ना, चहा कप भर नाही ग्लास भर आला डायरेक्ट. मी जेव्हा घरी होतो ना कप भर चहा ठेवला की आईला म्हणत जाऊ मला एवढा चहा कशाला लागते, पण इथं आल्याच्या नंतर ग्लास भरून चहा पिता. वा, चहा आपल्याला लहानपणापासून आवडत आहे, पण आता मदत काय झालं काय माहित, मला चहा अजिबात नाही आवडत. मित्रासोबत वार्तालाप करता करता कधी हॉस्टेलवर पोहोचलो मला कळलंच नाही. आता एवढं थकून माणूस येते की काय करावं कसं करावं काही सुचत नाही. आणि तिथून आल्याच्या नंतर कपडे धुवा आणि जेवण करा. तर भेटून नंतर जेवण. बाय.